तर मित्रांनो, आज आपण आपल्या घरी आलेलो आणि आई आयाने भाकरी बनवले. इकडे आया आहे. आई आपले नाही बघा, साधी ना सिंपल रेसिपी आपण बनव. बटाटा आणि मिरची आणि टॅमॅटो ही आपली घरगुती रेसिपी आहे. हे बघा, हे बनवायला लावलेलं आहे. हे बघा, हे आणि आपले फक्त चुलीवर बनवतो. आपल्याकडे गॅस नाही आहे सध्या अवेलेबल, त्यासाठी चुलीवर आहे ना. बघा, ह्याच्यामध्ये वरून आपण टाकणार आहोत मीठ, मसाला, हळद, बस, जास्त काय नाही. आणि तेल वापरून ही साधी आपली घरगुती साधी भाजी बन ही गावाकडची. आता याच्यामध्ये थोडासा आपण बघा, या तिखट पण संपला आहे, थोडासा राहिला आहे. याच्यामध्ये आणायला लागेल. आई बोलते आणायला लागेल आता थोडासा. आणि बघा, आईने आणलं. आणि तुम्ही कोणता मीठ वापरता? आम्ही हा बघा, हा मिठागरचा आम्ही मीठ वापरतो. आणि ही आपली इकडे तेलाची बाटली आहे. आणि हिला आपले मस्तपैकी मिक्स करून टाकूया. तर हे बघा, आता याच्यामध्ये आपण वाटीमध्ये घेऊ, त्याला एकदम बारीक पिसून घेऊ. जसं आपल्या दुकानामध्ये भेटतं त्या पद्धतीने आपण याला पिसून घेऊया. बघा, हा मिठावरून डायरेक्ट आपण इकडे घेऊन आला. आणि जास्त करून गावाकडे या पद्धतीचा मीठ वापरतात ते बघ. आणि हिला या पद्धतीने आपण बारीक करून घेऊया. ही आपली गावाकडची पद्धत आहे. हे बघा, या पद्धतीने आपण त्याला, हे बघा. आणि जास्त काय नाही, आपण याच्यामध्ये तिखट, हळद आणि मीठ आणि तेल वापरणार आहोत. आणि आता याच्यावरती आपण वरून तेल टाकून घेऊया. हे बघा, याच्यावरती वरून तेल टाकून घेऊया. आता नवीन बॉटल आणलेली आहे ना. सिस्टम कशी आहे याची? नाही हो, आमचे सावकार. हे बघा, बॉटल कशी फोडायला लावली. सकाळी एक भाकर खाली तरी पण त्याला त्या बॉटल नाही फोडता येत. पहिलवान आहे. बघा, इकडं बघा, हे आपलं करपून झालेलं थोडं. याच्यावरून आता आपण वरून तेल टाकून घेणार आहोत. आणि फोडलेलं आहे. बघा, या पद्धतीने आमचा हा पहिलवान आहे. आणि हे बघा, याच्यावरून थोडंसं वरून आपण तेल टाकून घेऊया. हे बघा, या पद्धतीने जास्त नाही, हलका आपण तेल टाकून घेणार आहोत. हे बघा, या पद्धतीने तेल टाकून घेऊ. या पद्धतीने. आणि बघा, याच्यामध्ये आपण हे फक्त हे एवढं बनवलेलं आहे. आणि हे बघा, याच्यावर पुन्हा आपण तेल टाकून घेऊया. बघा, या पद्धतीने तेल टाकून घेतलं. त्याच्यानंतर याच्यावरती आपण साधं फक्त मीठ, हळद आणि तिखट एवढंच टाकणार आहोत. जास्त याच्यामध्ये काय आपण मिरची फक्त वापरलेलं, दुसरं काहीच मटेरियल आपण वापरलेलं आहे. साधी गावामध्ये ज्या आपण नाश्त्यासाठी फक्त बनवलेलं आहे. आणि आज बऱ्याच दिवसातून ही भाजी आपण खाणार आहोत. बरेच दिवस झाले, जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा खाल्लेले आहे. आज आपण खाणार आहोत. आता 3-4 वर्षानंतर आता आपण ही भाजी खाणार आहोत. या पद्धतीने मी रोज पहिल्या शाळेत घेऊन जायचो. आणि आता आमची आई बनवते ही रेसिपी, बटाटा आणि टॅमॅटो बस. हे बघा, या पद्धतीने आपण पुन्हा थोडंसं हलकं अजून परत तेल टाकून, हे थोडा कमी वाटला म्हणून यामध्ये परत पुन्हा आपण तेल टाकून घेतलेलं आहे. आपल्याला लागणार आहे आता पकड बघूया. आणि जाम खोकायला लागलाय. बघा, इकडे थोडीशी आपली गावाकडची. आणि आमच्या साहेबांनी पूर्णपणे संपवलेला आहे. चाललाय तो, त्याचं नाव आहे राज प्रेम. आणि या पद्धतीने थोडंसं कोथिंबीर खराब झालेलं आहे.
आणि हे आहे गावाकडचे विले. हे बघा गावाकडचे या विले आहेत आपले. काय बनवायला लावलं बघूया. इकडं मोडून टाकलेलं आहे. आणि हे बघा हे बघा ही आता आपण विल्यावरती बनवणार आहे. बघा विल्यामध्ये कशी कटिंग करूया बघा. हा गावाकडला विला आहे प्रॉपरली. हा बघा हे बघा हे दिली. याच्यामध्ये टाकून घेऊया मस्तपैकी. आणि बघा पूर्णपणे हे बघा मस्त भाजी आपली झालेली आहे. आणि आता आपण आणि हे बघा पूर्णपणे मस्त झालेलं कढईमध्ये आपण बनवलेलं आहे याला. हे बघा किती भारी आणि किती छान आपल्याला या पद्धतीने ती काढायला आपले वाटी घेऊन या. आणि बघा ही नीट आठ उचलली. आणि बघा याच्यामध्ये आता आपण काढून घेऊया मस्तपैकी. हे बघा झालेले पूर्ण वाफ सुटलेले आहे त्याला प्रॉपरली बघा या पद्धतीने. आणि हे गावाकडे आपण आज आपल्या आईने बनवलेले आहे बटाटी. हे काढून घेतले प्रॉपरली. आणि हे बघा तयार झालेली आहे रेसिपी. आणि आपण खाणार आहोत हिच्या सोबत. आणि ही आपल्या गावाकडची पद्धत आहे रे, भाकरी आणि बटाटी भाजी बस. आणि थंडी खूप आहे त्यामुळे आपण टोपी घातलेले बघा. आणि बरेच खूप थंडी आहे. आमचे मिसेस आहेत प्रत्येक कामामध्ये आपला हातभार. आणि आपला बेड आहे. आणि बघा आपण आता आपल्या आईने बनवलेल्या रेसिपी ते आपण खाऊन घेणार आहोत. त्याच्याबरोबर हाय कर बेटा, हाय कर, हाय कर, हाय हाय. वा आपली बेटा आहे. आणि आपण आता खाण्यासाठी सुरुवात करणार आहोत. आणि इकडे बनवलेलं आहे बघा भाकरी आईने. आणि इकडे बनवलेल्या बटाटी भाज्या बघा ते आपण खाण्यासाठी सुरुवात करणार आहोत. तर चला तुम्ही पण या खायला.